आता झालं? Yes. काही कार्यक्रमासाठी आलाय, एक वेगळा कार्यक्रम आहे, तुम्ही असे सामाजिक कार्यक्रम घेतात, तर काय सांगा? मला खूप आनंद होतो जेव्हा लोक आणि ते पण कार्यकर्ते ग्रुप सुरुवात यासाठी की लोकांची त्याच्यात काही बेनिफिट व्हावा. जसं आता किरणजींनी तुम्ही पाहिलं, पियुषाजींनी एक हा कार्यक्रम घेतला ज्यात शाळकरी मुलांसाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांचा वाटप केला. त्यांनी आज लाफ्टर क्लबचा एक प्रशिक्षणाचा एक प्रोग्राम चालू केलेला आहे. त्यांनी कौशल्य विकासासाठी एक पाऊल पुढे घेतलं आहे. तर मला खूप चांगलं वाटतं की जेव्हा आपले जसं आता हे कॉर्पोरेशनमध्ये होते, परत इलेक्शन्स आहेत, पण तरी ते तत्पर आहेत आणि आपल्या जनतेची सेवा करत आहेत. आपले नेते असे पाहिजे. राज्यात जातीय तेढ निर्माणचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते. जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा राज्यात जातीय तेढ निर्माण होतो असं लोकांचं म्हणणं आहे. तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार आणि कसं बघता तुम्ही याकडे? मला वाटतं देवेंद्रजी, भाजपा, मोदीजी सुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात. जातीय राजकारण आपण आणतो, आपण सगळे मिळून त्याला फॉलो करतो तर ते वाढतं. तर आपण जातीय राजकारण नाही करावं, मेरिट बेस्ड करावं, डेव्हलपमेंट बेस्ड करावं आणि ते आपल्या हातात आहे, मीडियाच्या हातात आहे, लोकांच्या हातात आहे. 2025 सुरू झाले, पहिलाच कार्यक्रम तुमचा पुण्यातला हा दिसतोय. पुणेकरांना काय सांगणार? तुम्ही एक उखाणा पण म्हटलं, काय नवीन 25 मध्ये गाणं आहे का कुठलं? 25 मध्ये आता फेब्रुवारी 2nd वीकमध्ये एक बंजारा कम्युनिटीसाठी मी जस्ट गाणं आता शूट करूनच इथे आली आहे. ते रिलीज करणार आहे टी सिरीज आणि खूपच सुंदर असं ते त्यांच्या कल्चरच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत असं ते गाणं आहे. आणि असंच काही मी करत राहणार ज्यात आपली संस्कृती पुढे येईल किंवा NGOच्या द्वारे लोकांची जिथे जिथे मी पण मदत करू शकेन त्यात मला आनंद आहे. पण एक कडवं म्हणा ना ते कुठलं गाणं नाही तर तिथे रिलीज नाही. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या आधी देवेंद्रजींवरती खूप टीका केली, मात्र सामनामधून देवेंद्रजींची कौतुक करण्यात आलं. उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस भूमिका बदलते असं वाटतंय का? मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा ते महाविकास आघाडी सोडून स्वबळावरती निवडणूक लढवत आहे. विधानसभेला फटका बसला, त्याच्यानंतर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं तुम्हाला? मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्या मध्ये ते आयडिओलॉजिकल आहेत, ते पर्सनल नाही आहेत. तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो. हे तर आपण किती पाहिलेलं आहे. तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि तात्पुरतं त्या गोष्टीसाठी असतं ज्यामुळे यांच्यात वाद होतात. पण शरद पवारांनी सुद्धा RSSचं कौतुक केलं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की RSSने विधानसभेत ज्या पद्धतीनं काम केलं, ग्राउंड बेस जाऊन RSSने काम केलं. पवारांकडून RSSचं कौतुक ऐकायला मिळालं, नवल वाटते राजकारणात. मला वाटतं पवारजी एक दिग्गज असे नेते आहेत, शरद पवारजी, आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं. त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं, याचा मला आनंद आहे. पण महाविकास आघाडी एकत्रित राहिलं वाटते, कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचं कौतुक करतायत, पवार RSSचं कौतुक करतायत, महापालिकेत ठाकरे अलीकडे भेटायला लागले साहेबांना, काल मुख्यमंत्री शरद साहेबांना. असंही म्हणलं होतं की जे बीड प्रकरणी ते शांत करण्याची जबाबदारी एकट्या देवेंद्रजींची नाही, मुख्यमंत्र्यांची नाही तर सर्वांची आहे, पूर्ण महाराष्ट्राची आहे. अशी प्रकरणं व्हायला नको नक्कीच. आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लीगल जे ॲक्शन्स चालू आहेत, पोलीस सगळे लक्ष देत आहेत, त्यांचा आनंद आहे. आणि इतक्या चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देते, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी तुटेल असं संजय राऊत वारंवार म्हणतात, तर काय वाटतं तुटली तर? एकला चलो रे. एकला चलोची भूमिका सगळ्यांनी घेतली. चांगलं आहे, त्यांनी आपल्या पॉलिसीज, आपल्या प्लॅन ऑफ ॲक्शन्स बनवावे. त्यांच्यासाठी जे चांगलं त्यांनी करावं. ठीक. तर तुम्ही म्हटले की पुढील काळात निवडणूक आहेत, कधी होतील काय वाटतं? मी थोडं विचारून सांगेन तुम्हाला पुढच्या वेळेस. थँक्यू. येस, चला थँक्यू. चला.